नमस्कार मित्रांनो, मी कोकणी विवेक माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, थेट ब्लॉग होणार आहे तो थेट कोकणातून. आणि आज तारीख आहे ती 27 जून. आज आपण सॅटर्डेला मित्रांनो गावी आलो आहे. तर म्हटलं बघूया गावी जेवढं आज 2 दिवस ब्लॉग बनवता येतील तेवढं मी बनवेनच. तर आता आपण चाललो आहे तो मित्रांनो फोडीसाठी, म्हणजे पेरणीनंतर आपण जे आपले दले असतात ते आपण म्हणजे खताला चाललो. तर फोडी वगैरे कसे करतात तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर आता आणि मित्रांनो, आमचा जो प्रवास झाला ना खूप म्हणजे ट्रेनने खूप बेकार असा प्रवास झाला आहे. कारण ट्रेनने आम्ही आलो, बसने नाही. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागे आणि मी मित्रांनो समोर बघू शकता पूर्ण हिरवगार एकदम निसर्ग झाला आहे. खरंच एक नंबर वाटतं आहे बघा. बॅक साईडची प्लेस. तर बघूया आता जाऊन, आता जेवढे आज 2-3 दिवस फिरायचंच आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आता जाऊया डायरेक्ट. सर्व फॅमिली वगैरे गेले आता वरती दळ्यामध्ये. आणि आपण आता जातच होतो तेवढा काकी नाही ना मित्रांनो. हे बघा काय दिले फणस. तर आता गावाला 2 दिवस आले ते मजा करूनच जायचं. तर कुठेतरी ठेवूया कारण इथे आता ब्लॉग खोलण्यासारखा नाही. ते ठेवूया पण कोण खाणार नाही असं. नंतर येऊन आपण खाऊ. हे बघा एकदम प्लेस काय भारी वाटते. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया पुढे. आता फोडी कशा प्रकारे करतात आमच्याकडे तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये. चला. क्लायमेट बघा मित्रांनो, गाडी एकदम पूर्ण शांत आहे. पूर्ण शांत. बघा पूर्ण हिरवगार समोर बघा. ही आपली ती खाली वाडी आहे, चापेवाडी. आणि आपल्या हे देवाभाऊचं घर. मित्रांनो आता रोड झालं आहे. रोडची परिस्थिती बघा, पूर्ण रेती वगैरे पूर्ण वाहून गेले पाण्याने. चला. तर मित्रांनो हे बघा, आपल्याला बहुतेक जी पेरणी वगैरे केली होती ती पेरणी झाली. आता जरा पावसाचे आमच्याकडे खूप वांदे आणि आमच्या रोडची दशा. आणि मित्रांनो इकडून आमच्या इथून जो सनसेट म्हणजे असा पूर्ण एकदम व्ह्यू दिसतो ना हिरवगार. आता तर काहीच नाही आहे, पण जो आता ह्याच्यानंतर जो ह्या पुढच्या महिन्यात जो दिसेल ना तुम्हाला, खरंच खूप भारी असलेली आहे ना. पूर्ण एकदम ग्रीनीश असतं पूर्ण लास्टपर्यंत. खरंच खूप भारी दिसतं. हे बघा आता पण इथे लावलेले आहेत. या मध्ये तुम्हाला दिसत ना त्या काकड्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि आता हे पूर्ण जे खाली दिसत नाही, ही जेव्हा दाढ मोठी होते ना तेव्हा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ठोंबे म्हणजे हे करून रोवून त्याच्यामध्ये भात लावलं जातं. चल हे आमच्या आत्या हे बघा येते नाही त्याला दाखवत. हे बघा हां मित्रांनो हालत बघा किती बेकार झालं आहे. हे बघा समोर, ही समोर ती दिसते ना इकडे ती वावलेवाडी आहे आणि इकडे खाली बोरवाडी आहे. आणि बघा मित्रांनो इकडे वरती पण तिकडे ट्रॅक्टर वगैरे फिरवत आहेत. आणि इथे बघा ही अशी आमच्याकडे फोडणी बोलतात ते असं फोडतात ते. आणि याच्यानंतर याच्यामध्ये भात वगैरे लागतं. तिकडे पण ट्रॅक्टर फिरवत आहे. तर तुम्हाला मी दाखवतो इथे. चला. तर चला मित्रांनो आपण आता आलेलं आहे. आणि तिकडे ट्रॅक्टर पण आपल्या पप्पांची तू सुरू झालेलं आहे ना बघा. खुदला आपण घेतलेलं आहे. आणि आपली साथ चालले पुढे. मुंबर तर आणले बिचारे आम्हाला मदत करायला. तुला नाही दाखवेल. हा बघा आमच्याकडे हा हत्यार आहे पोळी करायचा. तर ते पाहूया आपण कशा प्रकारे तिथं पोळी जाऊन करतात ते. चलो पब्लिक फुल आहे वाटते. एक दुसरा कोणाला आहे कोण होती भरपूर. हा कोण ना काय हवं जीवावर खतय टोका मारतय.
शेतात ट्रॅक्टर चालतोय तिकडं. कोण येते? आनंदा आजच सकाळी हा बघा दिवाळी दिसतोय. आला का तुमचं? पाणी किती करतात आहे. इकडे आत्ते आहे, इकडे मम्मी आहे. मित्रांनो चहा पियाला या आणि फरसाण खायला. कुठं? मित्रांनो हे बघा पूर्ण आहेत ना, कालांडेच आहेत खाली खालीपर्यंत. मित्रांनो याच्या मागची कडक मेहनत बघा. तो दादा मगापर्यंत चालवतो, अजिबात जमत नाही. पण काम एक नंबर आहे त्यातून. भेंडी मी घेतला, माझी बॉडी पूर्ण हालायला लागली. काही हालत नाही, जाम बेकार झाले. वाजलेत पण बरोबर 2:05 झाले आणि आमच्याकडे अजून काम चालू आहे. ते बघा गरम बघ किती होते, गरम बेकार. शेती करायची म्हणजे खाऊचं काम नाही, कोकणी माणसालाच माहिती. कधीपासून ट्रक चालवतो, तो ट्रॅक्टर चालवत आहेत, थोडं पण रेस्ट नाही घेत आहे ते. हिरवगार आपली रेस शेती. भाई जो ट्रॅक्टर आणलेला होता खतायला, आता बाकी खतून झालं आहे. ते बघा पुढे ट्रॅक्टर घेऊन गेलेत तिकडे त्या बाजूला. कारण मित्रांनो भाड्याने ट्रॅक्टर आणलेला आणि हालत एवढी बेकार झाली आहे. चला आता आपली अर्धी पब्लिक तिकडे पुढे
डिकर वगैरे मारते ते जाऊन तिकडे बघूया आता कशा प्रकारे तिकडे काम करतात ते. कारण इकडे आपली हालत बेकार आहे, जेवलेलं पण नाही अजून. हे बघा इकडे बहुतेक केले माणसाने काम. बापरे बाप. चला मित्रांनो, फायनली आपली फोडणी वगैरे झाली आहे. म्हणजे इकडे आपण जे शेती करायला येतो ना ते इकडे या बाजूला मम्मी, आत्ते आणि दीदी, पप्पा गेले तिकडे घरी. हां आपूस बया बघा इथे शेती करतोय. हे बघा मित्रांनो आपल्याला काय भेटलं इथे, बिरबोला. तर मित्रांनो तुमच्याकडे याला काय बोलतात ना ते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा चलो पण हे बघा तोंडला पोहतात आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण कोकणी असेल तर मित्रांनो नक्की थंबनेल मला पाठवा. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आपण गावीच आहोत, तर ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत. चला.